बीफ खात होते का नाही तो वैयक्तिक प्रश्न आहे ना. सावरकर म्हणतात, "काय खावं, काय प्यावं हा ज्याच्या त्याच्या आरोग्यशास्त्राशी निगडीत प्रश्न आहे. तुम्हाला पचेल ते खा, न पचेल ते खाऊ नका." स्वतः सावरकर ब्रिटनमध्ये असताना त्यांची आणि गांधीजींची भेट आता आलेल्या चित्रपटाच्या दृष्टीने चित्रपटात आपण बघितलेली असेल, की सावरकर स्वतः प्रॉन्स म्हणजे कोळंबी करत होते. तर म्हणजे सावरकरांना असं वर्ज्य काही नव्हतं. सावरकरांना मासे आवडायचे, त्याचं अंडी आवडायची. त्याच्या बाबतीत त्यांनी कधीही असं मानलं नाही, की हे अपवित्र आहे, हे पवित्र आहे. मी अमुक एका जातीत जन्माला आलो म्हणून हे मला निषिद्ध आहे. सावरकरांनी असं कधीही मानलं नाही. परंतु जेव्हा समाजाचा प्रश्न येतो, आपला समाज आजही बघा 90% अधिक समाज हा धार्मिक प्रवृत्तीचा आहे. बरोबर? पण मग या समाजाला जर विज्ञान निष्ठेकडे, बुद्धिवादाकडे वळवायचं असेल, तर कुठेतरी आपल्याला त्यांचा ताणतणाव जाणवतो आणि त्या दृष्टिकोनातून समजावणीच्या सुरात सावरकरांनी सगळं लिखाण केलेलं आहे, की गायीची उपयुक्तता काय आहे ते बघा. कुठेही त्यांनी गोहत्येचं समर्थन केलेलं नाही. उलट सावरकर म्हणतात, की गायीला देव मानणारे जेवढे भोळेबाबडे आहेत, तेवढे देवाच्या नावे तिची कत्तल करणारे हे देवालाच प्रत्यक्ष राक्षस बनवू पाहतात. असं विधान आहे सावरकरांचं. म्हणजे हे जर भोळेबाबडे असतील तर गाय कापून खा म्हणणारे क्रूर झाले पाहिजेत, असं सावरकर म्हणतात. त्यामुळे दोघांनाही समजावत सावरकर, की गोहत्या किंवा गोरक्षण हे तुम्ही तिची उपयुक्तता, मानवाला तिची उपयुक्तता काय, फक्त ते हिंदूंना तिची उपयुक्तता काय म्हणाले नाहीत, मुसलमानांना तिची उपयुक्तता काय म्हणाले नाहीत, ख्रिश्चनांना म्हणाले नाहीत. मानवाला मानवाला तिची उपयुक्तता काय आहे हे बघा. त्यामुळे मला वाटतं हे या मुद्द्यावरून सतत राजकारण होत राहणार आहे आणि जेवढं जेवढं राजकारण विरोधकांकडून होत राहील तेवढे आम्ही सक्षम आहोत त्यांना उत्तर द्यायला. एक खूप मला चांगली गोष्ट वाटली इथे म्हणजे जी चर्चा हे प्रेक्षक बघतायत सावरकरांचे पंतू स्वतः या चर्चेत आणि त्यांनी सांगितलेली ही गोष्ट आहे की त्यांना वर्ज्य असं काही नव्हतं. बऱ्याचदा ते फक्त काय खात होते याच्यावरून तुम्ही त्यांना जज करणार आहात का? त्यांनी आता सांगितलं की त्यांना मासे आवडायचे, त्यांना अंडे आवडायची, ते त्याचं सेवन करत त्यांनी स्वतः ही गोष्ट मान्य केली. त्यामुळे त्याच्यात जर कुटुंबियांच्या वतीने बोलतायत तर राजकीय पक्षाने त्यांना विरोध करणाऱ्यांनी किंवा त्यांचं समर्थन करणाऱ्यांनी देखील त्याच्याबद्दल फार बागलबुवा करू नये असं मला इथे व्यक्तिशः वाटतं. पण खूप सात्य की तुम्ही मुद्दा मांडलात. कुटुंबीय म्हणून त्यांच्या वंशातले एक महत्त्वाचे व्यक्ती म्हणून तुमचं विधान खरं तर खूपच महत्त्वाचं इथे ठरणार आहे जे प्रेक्षक चर्चा करतात. हनुमंत पवारजी, दिनेश गुंडूराव असं म्हणतायत की ते स्वतः ब्राह्मण असून बीफ खात असत. आता त्यांच्या कुटुंबियांचं तुम्ही म्हणणं ऐकलं, त्यांना खाण्यापिण्याबद्दल काही वर्ज्य नव्हतं, ज्याला जे पचेल त्याने ते खावं असं सावरकरांचं म्हणणं तिथे होतं. तर आता हा मुद्दा काढून तुम्ही काय, तुमचा पक्ष, तुमच्या पक्षाचे नेते काय संदेश देऊ पाहतायत? नाही, कर्नाटकामधील ज्येष्ठ मंत्री आहेत श्री गुंडूराव, त्यांनी जे मत व्यक्त केलं त्यांचं ते वैयक्तिक मत आहे. आणि खरं म्हणजे आता सात्यकी सावरकर यांनी जे मत मांडलं ते काही त्या मताशी खूप वेगळं होतं असं नाही. दोन्हीचा अर्थ एकच आहे की जे पचेल ते खावं, ज्याला जे आवडेल ते खावं, एखाद्याच्या खाण्यापिण्यावर जाऊ नये, तो आपला सार्वजनिक चर्चेचा विषय असू नये, तो व्यक्ती स्वातंत्र्याचा विषय असावा. तसं सावरकर जर मांस भक्षण करत असतील तर त्याचा आक्षेप असण्याचं किंवा ते लपवून ठेवण्याचं हे दोन्हीही कारण नाहीयेत. ते काय खात होते म्हणून कोणी टीका करत असेल किंवा ते खातच नव्हते म्हणून कोणी खोटं सांगत असेल तर मग तुम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिनेश गुंडूरावांचा निषेध करून टाका. मग दिनेश गुंडूरावांचा तुम्ही निषेध करून टाकाल का की असं कोणाबद्दल बोलणं चुकीचं आहे, काँग्रेस नेत्यांचं व्यक्तिगत मत तरी सुद्धा असं बोलणं चुकीचं, मी निषेध करतो त्याचा, असं म्हणाल का? अख्ख्या आपल्या भारत देशामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये काय खायचं आणि काय खायचं नाही याच्यावर जे राजकारण करतायत त्या सगळ्यांचा मी निषेध करतो. हो नाही, जे दिनेश गुंडूराव म्हणालेत ना, तुम्ही आता म्हणालात की कोणी काय खावा त्यांचा व्यक्तिगत, त्यांचाही निषेध करा तुम्ही वेगळा, पण आता ते दिनेश गुंडूराव म्हटले ते निषेधाच्या, तुम्हाला वाटतं की ते निषेधाचं वाक्य आहे? अगदी पुन्हा जबाबदारीने मी विधान करतो की महापुरुष असो, सावरकर असो की या देशामधला अल्पसंख्याक ख्रिश्चन, आदिवासी, दलित समुदाय असो, कोणी काय खायचं आणि काय खायचं नाही हा या देशातल्या राजकारणाचा, चर्चेचा आणि टीकेचा विषय असूच नये. जे कोणी करत असतील त्यांचं हे चूक आहे. नाही बरं, आता तुम्ही म्हटलात की ते दिनेश गुंडूराव यांचं सावरकरांबाबतचं व्यक्तिगत मत होतं, वैयक्तिक मत त्यांचं असावं. राहुल गांधींची मतं पण वैयक्तिक आहेत का सावरकरांबाबतची? अगदी बरोबर नाही. आदरणीय राहुलजी जी भूमिका मांडतायत ती भूमिका विनायक दामोदर सावरकर यांनी या देशामध्ये सामाजिक न्यायाची लढाई चालू असताना, या देशामध्ये स्वातंत्र्याची लढाई चालू असताना आणि या देशामध्ये
धर्मनिरपेक्ष लोकशाहीची पायाभरणी होत असताना ज्या भूमिका घेतलेल्या आहेत त्या भूमिकेला क्रिटिक करणारी, त्याची समीक्षा करणारी आणि त्याची वस्तुस्थिती मांडणारी आहेत. त्यामुळे राहुलजींनी मांडलेली भूमिका ही अख्ख्या काँग्रेस पक्षाची भूमिका म्हणून माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांपासून राहुलजींपर्यंत आम्हा सगळ्यांना ती मान्य आहे. 1942च्या चले जाव चळवळीमध्ये विनायक दामोदर सावरकर यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेचा उहापोह राहुल गांधी करतायत. बरं, संविधान तयार होत असताना ठीक आहे. या देशामध्ये धर्मनिरपेक्ष लोकशाही असली पाहिजे, ज्याच्यावर आपण 75 वर्षे वाटचाल केली. त्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीची पायाभरणी होत असताना विनायक दामोदर सावरकर जी भूमिका घेत होते त्याच्या भूमिकेला आम्ही विरोध करतोय. बरं. महात्माजी गांधी यांनी येतो. दिलेला सत्य अहिंसेचा जो नाही, संदेश होता त्याच्याबद्दल आपण आणि बोलूया. सत्याग्रहाचा जो अजून एक पवार मिनिट, त्याच्याबद्दल सत्याग्रहाचा बोलूया. जो मला भाजपचं माझं इथं मत- कंप्लीट होऊ द्या, होय, माझं कंप्लीट होऊ द्या. समजलं. राहुलजींची भूमिका ठीक आहे. बघ, सत्याग्रही तुम्हाला आंदोलन जे चालत होतं या देशामधलं त्याच्या विरोधी भूमिका. बरं, आणि येतो त्या मुद्द्याकडे येतो ना. मी टप्प्याटप्प्याने सगळे मुद्दे घेतो. गणेश हाकेजी, तुम्हाला पट्टे काँग्रेसनं हा जो मुद्दा उपस्थित केलाय, तुम्ही स्वतः ऐकलं सावरकरांचे पंटू काय म्हणतात तिथे, आणि त्यांचंही म्हणणं की असं कोणाच्या खाण्यापिण्याबद्दल बोलू नये. पण मग राहुल गांधींच्या भूमिकेवर ते म्हणतात की ती व्यक्तिगत नाही, ती पक्षाची भूमिका आहे. काँग्रेसच्या एकंदरीत भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं गणेश हाकेजी? आणि हनुमंत पवारांनी ज्या पद्धतीचं खरं म्हणजे त्यांनी ते मान्य केलं की ते त्यांचं व्यक्तिगत महत्त्व आहे. परंतु एकूण ह्या काँग्रेसी कल्चरला जर खरं जर मी तुम्हाला सांगतो की हे दिनेश गुंडूराव नावाचा हा मंत्री आहे तिथं, आरोग्यमंत्री, आणि काँग्रेसचा नेता आहे. अशा नेत्यांनी मला सांगा की एखाद्या कार्यक्रमात जाऊन अशा पद्धतीची एखाद्या खरं म्हणजे सर्व देशाच्या दृष्टिकोनातून वीर सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर हे खरंच अत्यंत आदराचं आणि फार श्रद्धेय अशा स्वरूपाचं स्थान आहे. त्यांच्याबद्दल अशा पद्धतीची म्हणजे वक्तव्य करणं एक विकृत अशा स्वरूपाच्या मनोवृत्तीचं लक्षण आहे. ते विकृत आहेत. दिनेश गुंडूराव हे खरं म्हणजे संदर्भ तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर तुम्ही त्यांच्याबद्दलचं खरं म्हणजे चांगल्या गोष्टी तिथं बोलायला पाहिजेत. ते सोडून त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल त्यांना बोलून कुठंतरी आपली स्वतःची एक विकृत अशा मनोवृत्तीचं प्रदर्शन करण्याचं काम दिनेश गुंडूरावने केलेलं आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टी हा दिनेश गुंडूराव यांच्या विधानाचा आणि त्यांचा हा निषेध करतोय. तीव्र अशा शब्दामध्ये त्यांचा निषेध आहे. अत्यंत विकृत मनोवृत्तीची माणसं आहेत ही अशी, आणि ही काँग्रेसने ही का पास पुसलीत, का पाळलेली आहेत हे कळत नाही. कारण राहुल गांधींच्या नंतर म्हणजे वारंवार जेव्हा हिंदुत्वाचा विचार जेव्हा येतो किंवा त्याच्याबद्दलची चर्चा होते तेव्हा सावरकरांना त्यातून ओढून त्यांचा अपमान करण्याचंच काम या लोकांनी केलेलं आहे. आणि त्यातून त्यांना काय साधायचं आहे की एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठीचं म्हणजे जे अल्पसंख्याक आहे, जे लांगूल चालून करण्याची जी वृत्ती आहे की त्यांच्या मतासाठी मग प्रखर अशा हिंदुत्ववादी विचाराला कुठेतरी विरोध करायचा, आणि मग त्या व्यक्ती ज्या हिंदुत्वाचा ज्यांनी रिस्पेक्ट केला, आदर केला किंवा हिंदुत्वाचा म्हणजे पुरस्कार केला, अशा लोकांना कुठेतरी याच्यात बोलून मग आपण कसे मग धर्मनिरपेक्ष वृत्तीचे लोक आहोत आम्ही काँग्रेसवाले असं सांगण्याचा एक केविलवाना प्रयत्न या मोठ्या लोकांना मध्ये उखेचून आणून त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल बोलून आपण हे मताचं राजकारण करण्याची वृत्ती ही काँग्रेसवाल्यांची आहे. मला असं वाटतं त्यातूनच गुंडूरावांनी पुढं म्हणजे या पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे. आणि राहुल गांधी सुद्धा ज्या पद्धतीचं वारंवार अनेकदा म्हणजे जसं त्यांच्या त्या यात्रेत केलं, पुन्हा अनेकदा त्या सावरकरांच्या बद्दलचं अपमानजनक अशा स्वरूपाचं वक्तव्य ते करतात. खरं म्हणजे एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याला हे न शोभण्यासारखं असं विधान ते करतात. ठीक आहे गणेश, त्यांचा हेतू आणि तो जाणीवपूर्वक ते वापरतात. ठीक आहे, जाणीवपूर्वक ठीक आहे गणेश.